रामकृष्ण हरी मित्रांनो, हा अभंग संत तुकाराम महाराज आपल्याला अंतर्गत गुण आणि स्वभाव याबद्दल अत्यंत सुंदर संदेश देतो. खरे गुण, सद्गुण किंवा भक्ती हे कधीही लपून ठेवावे लागत नाहीत. ते आपोआप बाहेर प्रकट होतात. जसे चंदनाचा सुगंध सांगावा लागत नाही, सूर्य स्वतः प्रकाश देतो आणि मेघ आल्यावर मोर आपोआप नाचतो, तसेच खरे चांगुलपण आणि सत्य स्वतःच दिसून येते. त्यामुळे दिखावा करण्याची गरज नसून अंतःकरण शुद्ध ठेवणे आणि खरेपणाने जीवन जगणे हाच या अभंगाचा मुख्य संदेश आहे. अभंग 289. न लगे चंदना सांगावा परिमळ, वनस्पती मेळ हाकारुनी. अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी, धरिताही परी आवरेना. सूर्य नाही जागी करीत या जना, प्रकाश किरणा कर हयून. तुका म्हणे मेघ नाचवी मयुरे, लपविता खरे येत नाही. न लगे चंदना सांगावा परिमळ, वनस्पती मेळ हाकारुनी. या ओळीत संत तुकाराम महाराज अत्यंत सुंदर आणि सोप्या उदाहरणातून एक गूढ सत्य सांगतात. न लगे चंदना सांगावा परिमळ म्हणजे चंदनाला आपला सुगंध सांगावा लागत नाही. चंदन स्वतःहूनच सुगंध पसरवते. त्यासाठी त्याला कोणतीही जाहिरात, घोषणा किंवा दिखावा करण्याची गरज नसते. त्याचा गुण आपोआप सर्वांना जाणवतो. वनस्पती मेळ हाकारुनी याचा अर्थ असा की इतर झाडांना, वनस्पतींना हाक मारून सांगण्याची गरज नसते की मी सुगंधी आहे. चंदन जिथे असते तिथे त्याचा सुगंध आपोआप पसरतो आणि सर्वांना त्याची जाणीव होते. म्हणजेच खरे गुण कधीही लपून राहत नाहीत, ते स्वतःच प्रकट होतात. या ओळीतून संत तुकाराम महाराज आपल्याला सांगतात की खरे चांगुलपण, ज्ञान किंवा भक्ती यासाठी दिखावा करण्याची गरज नसते. काही लोक स्वतःचे गुण दाखवण्यासाठी मोठ्या आवाजात बोलतात, स्वतःची स्तुती करतात, पण खरे गुण असलेली व्यक्ती शांत राहते. तिचे वर्तन, कृती आणि स्वभावच तिचे गुण जगासमोर आणतात. ही ओळ आपल्याला एक मोठा जीवन धडा देते. आपण कधीही आपल्या गुणांचा दिखावा करू नये. आपले काम प्रामाणिकपणे करत राहावे. जर आपल्यात खरे सद्गुण असतील तर ते आपोआपच लोकांच्या लक्षात येतील. जसे चंदनाचा सुगंध पसरतो तसेच आपले चांगुलपणही आपोआप पसरते. म्हणून नम्रता, प्रामाणिकपणा आणि सत्यता ठेवून जीवन जगणे हेच खरे महत्वाचे आहे. ओळ 2. अंतरीचे धावे स्वभावी बाहेरी, धरिताही परी आवरेना. ध्रुव. या ओळीत संत तुकाराम महाराज मनुष्याच्या अंतर्गत स्वभावाबद्दल अत्यंत गहन सत्य सांगतात. अंतरीचे धावे स्वभावी बाहेरी म्हणजे मनात जे काही आहे, विचार, भावना, गुण, ते शेवटी बाहेर प्रकट होतात. माणूस कितीही प्रयत्न करून आपले खरे स्वरूप लपवू पाहिला तरी त्याचा स्वभाव कधी ना कधी कृतीतून, बोलण्यातून दिसून येतो. धरिताही परी आवरेना याचा अर्थ असा की ते कितीही दडपण्याचा किंवा लपवण्याचा प्रयत्न केला तरी ते आवरत नाही. जसे पाण्याला अडवले तरी ते आपला मार्ग शोधते, तसेच माणसाच्या मनातील गुणदोषही बाहेर पडतात. खरे स्वरूप कायम लपून राहत नाही. या ओळीतून संत तुकाराम महाराज आपल्याला सांगतात की बाह्य दिखाव्यापेक्षा अंतःकरण शुद्ध असणे महत्वाचे आहे. जर मन चांगली असेल, विचार सकारात्मक असतील तर ते आपोआप आपल्या वागण्यात दिसतात. पण जर मनात वाईट भावना असतील तर त्या देखील लपून राहत नाहीत. ही ओळ आपल्याला एक स्पष्ट शिकवण देते. आपण बाहेरून चांगले दिसण्यापेक्षा आतून चांगली असावी. कारण खरी व्यक्तिमत्व हे अंतःकरणातून तयार होते आणि तेच बाहेर प्रकट होते. म्हणून आपल्या विचारांवर, स्वभावावर आणि मनावर काम करणे हेच खरे साधन आहे. ओळ 3. सूर्य नाही जागे करीत या जना, प्रकाश किरणा करे हिऊन. या ओळीत संत तुकाराम महाराज अत्यंत सुंदर उदाहरण देऊन सत्य स्पष्ट करतात. सूर्य कोणालाही उठण्यास सांगत नाही, तो कोणालाही हाक मारत नाही. तो फक्त स्वतःचा प्रकाश देतो. त्याचे किरण पडले की अंधार आपोआप नाहीसा होतो आणि लोक जागे होतात. म्हणजेच सूर्य आपले काम शांतपणे, नैसर्गिकरित्या करत असतो. प्रकाश किरणा करे हिऊन याचा अर्थ असा की सूर्य आपल्या किरणांच्या माध्यमातून जगाला उजळवतो. तो कोणतीही जाहिरात करत नाही, स्वतःची स्तुती करत नाही, तरीही त्याचे महत्त्व सर्वांना कळते. त्याचा प्रकाशच त्याची ओळख आहे. या उदाहरणातून संत तुकाराम महाराज सांगतात की खरे महान लोकही असेच असतात. ते स्वतःचा मोठेपणा सांगत नाहीत,
पण त्यांच्या कृतीतून, ज्ञानातून आणि स्वभावातून त्यांचे महत्व दिसून येते. त्यांना स्वतःची ओळख करून द्यावी लागत नाही, त्यांचे कार्यच त्यांची ओळख बनते. ही ओळ आपल्याला एक महत्वाचा धडा देते. आपणही सूर्याप्रमाणे शांतपणे आपले काम करत राहावे. दिखावा न करता प्रामाणिकपणे कर्म करत राहिल्यास आपले गुण आपोआपच लोकांपर्यंत पोहोचतात. खरे मूल्य हे कृतीत आणि स्वभावात असते, बोलण्यात नाही. ओळ 4. तुका म्हणे मेघ नाचवी मयुरे, लपविता खरे येत नाही. या ओळीत संत तुकाराम महाराज अतिशय सुंदर आणि निसर्गातील उदाहरण देतात. मेघ नाचवी मयुरे म्हणजे आकाशात मेघ दाटले की मोर आपोआप नाचू लागतो, त्याला कोणी सांगावे लागत नाही. मेघांचं आगमन आणि वातावरणातील बदल पाहून मोराचा आनंद स्वाभाविकपणे व्यक्त होतो. लपविता खरे येत नाही याचा अर्थ असा की खरेपण, सत्य किंवा नैसर्गिक भावना कधीही लपवता येत नाहीत. जसे मोराचा आनंद मेघ पाहून आपोआप बाहेर येतो, तसेच माणसाच्या अंतःकरणातील सत्य, गुण किंवा भावना हेही लपून राहत नाहीत. या ओळीतून संत तुकाराम महाराज आपल्याला सांगतात की खरे गुण, भक्ती किंवा चांगुलपण हे नैसर्गिक असते, ते जबरदस्तीने दाखवावे लागत नाही. जर मनात खरे प्रेम, श्रद्धा किंवा चांगलेपण असेल तर ते आपोआप आपल्या वागण्यात दिसते. ही ओळ आपल्याला एक सुंदर जीवनधडा देते. आपण खोटेपणा किंवा दिखावा करून काही काळ लोकांना फसवू शकतो, पण खरे सत्य कायम लपून राहत नाही. म्हणून नेहमी प्रामाणिक राहावी, अंतःकरण शुद्ध ठेवावे आणि खरेपणाने जीवन जगावे. हाच संत तुकाराम महाराजांचा संदेश आहे. या अभंगातून संत तुकाराम महाराज आपल्याला सांगतात की खरे गुण, स्वभाव आणि चांगुलपण कधीही लपवावे लागत नाही. जसे चंदनाचा सुगंध, सूर्याचा प्रकाश आणि मेघ आल्यावर मोराचा नाच आपोआप दिसतो, तसेच माणसाचे अंतःकरणही त्याच्या वागण्यातून प्रकट होते. म्हणून दिखावा करण्यापेक्षा आतून चांगले असणे महत्वाचे आहे. प्रामाणिकपणा, नम्रता आणि सत्य हीच खरी जीवन मूल्य आहेत. आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. रामकृष्ण हरी.